जय शिवराय मित्रांनो, नमस्कार. दिनू मोहिते सोबतच्या या सह्याद्रीच्या स्वर्गीय प्रवासात तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, सह्याद्रीमध्ये फिरत असताना आणि सह्याद्री अनुभवत असताना असेच फिरत आम्ही आता आलोय जुन्नरच्या देवळे गावामध्ये. आणि देवळे गावाचं एक वैशिष्ट्य म्हणजे देवळे गावाचा हा प्रसिद्ध दौंड्या डोंगर. आपण पाठीमागे बघता येतो देवळे गावचा दौंड्या डोंगर. आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्हाला वाचायला मिळालं होतं की या दौंड्या डोंगरावरती कधी काळी विमान पडलं होतं. पण असेच सह्याद्रीमध्ये फिरता आम्ही देवळे गावामध्ये आलो आणि आम्हाला हे बाबा भेटले आणि बाबांकडून आता सगळी माहिती आपण घेणार आहोत. बाबा, सर्वप्रथम तुमचं तुम्ही नाव सांगा. दिनकर रामचंद्र बोराडे. दिनकर रामचंद्र बोराडे. आणि ज्या वेळेला विमान पडलं त्यावेळेला वातावरण कसं होतं, तारीख कुठली होती? 7 जुलै 1962. 7 जुलै 1962. आणि त्यावेळेला वातावरण कसं होतं? धुक्याचं वातावरण होतं, त्यामुळे इकडं काय आम्हाला ते काही समजलं नाही. ओके. पाऊस वगैरे होता का? पाऊस होता. ओके. 7 जुलै 1962ला दौंड्या डोंगरावरती हे विमान पडलेलं होतं. आणि त्यामध्ये किती लोकांचा मृत्यू झाला होता? 95 लोकांचा मृत्यू. मग तुम्हाला कधीच समजलं की दौंड्या डोंगरावरती विमान कोसळल्यामुळे? त्यावेळेला मिलिटरीचे लोक आले इकडे, त्यावेळेला आम्हाला समजलं इकडून जायला रस्ता नाही. ओके. ते त्यावेळेला तुम्हाला समजलं का? हा. आणि त्यावेळेला विमानाचे अवशेष वगैरे आणखीन काय काय गोष्टी त्या तुम्ही बघितल्यात का? त्यानंतर पाऊस उघडल्यावर जाऊन पाहिले आम्ही. मग त्यावेळेला होत्या का त्या वस्तू? त्या वस्तू फक्त पत्र, नट बोलात एवढंच होतात. ते विमानाचं टायर, वायरी फेरी असं होता. बाकी सगळं वाहून नेलेला होता. ती मेलेली लोक पण खाली वाहून आणली होती लोकांनी, त्यांच्या नातेवाईकांनी. ते विमान कुठलं? इटलीच होते की? इटलीचं विमान होतं का ते? ओके. आणि ज्या वेळेला असं समजलं की आम्हाला की त्या निमगिरीच्या एका गावामध्ये शाळेमध्ये ती घंटा म्हणजे त्या तळमाची हा होता, तळमाची मध्ये सिलेंडर होता. तो सिलेंडर तिथे आहे का अजून? आहे अजून शाळेमध्ये म्हणतात. आता मी कायला गेलो तिकडं. मग तुमच्या इकडे काय कुठले अवशेष आले का असे? नाही, इकडे काय नाही. इकडे काहीच नाही औषध आले. मित्रांनो, आपण आता हे बघितलं की बाबांकडून सगळी माहिती आपण बघितली की दौंड्या डोंगरावरती त्यावेळेला विमान कोसळलं. त्यावेळेला बाबा तुम्ही किती वर्षाचे होतात? त्यावेळेला तर मी 15 वर्षाचा असेल. मग तुम्ही गेला होतात त्यावेळेला? मी स्वतः गेलतो वर. तुम्ही स्वतः गेला होता उघडल्यावर? पाऊस उघडल्यावरती मिलिटरीने वरती जायला परमिशन दिली होती का? नाही, त्यावेळेला काहीच नव्हता. मिलिटरी सगळी गेली होती. मग त्यावेळेला काय औषध वगैरे काय? काही नाही. सगळं घेऊन गेलो ते मिलिटरी? सगळं घेऊन गेलं. तर फक्त तिथं सांगतो ना, पत्र आणि हेच वायरी फिरी, ते टायर फेर, असं गावातून कितीक लोक जाऊन आलं तिकडं. ओके. मग आता अशी इन्फॉर्मेशन म्हणजे आताच्या पिढीला तर माहिती नाही की तुमच्या पिढीची लोक आहेत त्यांना फक्त ही इन्फॉर्मेशन. ही नवीन पोरात यांनी काय माहिती आलं? काहीच माहित नाही या लोकांना. तरी बाबा, खरंच तुम्ही आम्हाला एक अत्यंत महत्वाची माहिती सांगली की दौंड्या डोंगरावरती. आता खरंच मला पण माहित नव्हतं. मी वाचनामध्ये किंवा आलं होतं, पण प्रत्यक्षात आपण दौंड्या डोंगराच्या पायथ्याशी बसलोय आणि ते आपल्याला बघतोय की फील करतोय आम्ही की त्यावेळेला ती परिस्थिती कशी होती असेल. आणि त्यावेळेला लय जंगल, आता नाही जंगल राहिलं. आता जंगल नाही ना राहिलंय. आपण आता पाहिलं की दौंड्या डोंगरावरती जी झालेली दुर्घटना होती. आता दौंड्या डोंगराविषयी थोडी आपण माहिती घेऊया की दौंड्या डोंगराला जो सुळका आहे तिथे त्याला काय म्हणतात बाबा? लिंगीचा सुळका. आणि दौंड्या डोंगराच्या ह्या आजूबाजूला कुठली गावं आहेत? तिकडं ती तळमाची, इकडं निमगिरी, इकडं आजनवळा आणि खाली लागला सावरणा. आता समजा दौंड्या डोंगराला पर्यटकांनी समजा यायचं म्हटलं तर जवळ कुठून आहे? जवळ तसं म्हणलं तर तळमाची कोण जवळ आहे? नाही, ते नाही म्हणत मी. समजा एसटीने वगैरे जवळ, इथे जवळपास कुठलं हिल स्टेशन आहे? म्हणजे तळमाची आणि निमगिरी. आणि निमगिरी कोण जवळ आहे? इथून पण येऊ शकतं का आपण निमगंच्या मार्गाने? बाबा, आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, वरती कुठलं मंदिर वगैरे आहे का? मंदिर आहे ना,
असं चौकोनी तिथं मंदिर आहे. वरती मंदिर आहे हा. का? आणि आजूबाजूला कुठली गावं आहेत? त्याच्या तिकडं सावारणं, हं. तळमाची, ओके निमगिरीचीच वाडी ओके आणि इकडं देवळा आणि तिकडं निमगिरी, पाठीमागं आज नवळा ओके. अशी आणि गाव आहे. दौंड्या डोंगराला किती वाट आहेत वरती जायला? इकडून 2 आहेत हा. हं. आणि तिकडून 2 आहेत, निमगिरीकडून एक आणि तळमाचीकडून एक. आणि इकडून तिच्यामध्ये एक नळी आहे, इथं एक नळी आणि तिकडून सावरण्याच्या वरून जायला चांगला वाट आहे. ओके. धन्यवाद बाबा तुम्ही दिलेल्या दौंड्या डोंगराच्या माहितीबद्दल. कारण अशी माहिती आम्हाला नाही माहिती आहे आम्हाला तर, कारण सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा माहिती कोण इतकी डिटेल माहिती कोण देत नाही. आणि तुम्ही ही दौंड्या डोंगराची ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे त्या दौंड्या डोंगराला त्याची माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद बाबा तुमचे. नमस्कार. राम राम.